नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आताच आयोगाने एमपीएससीने अत्यंत महत्वाची बातमी दिलेली आहे. एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे आणि या शुद्धीपत्रकानुसार गट क पूर्व परीक्षा 2025 जी होऊन बरेच दिवस उलटले होते. निकालाची विद्यार्थी सातत्याने वाट बघत होते. अनेक विद्यार्थी आयोगाला फोन करून विचारत होते की लवकर निकाल कधी लागेल, कसं लागेल. तर त्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. आज आयोगाने शुद्धीपत्रक काढलेलं आहे. त्यानुसार जागांमध्ये देखील भरघोस वाढ झालेली आहे. पुन्हा एकदा जागा वाढल्या होत्या, पुन्हा रिपीट जागांमध्ये वाढ झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामुळे येणाऱ्या कट ऑफवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. आणि गट क चा कट ऑफ आज किंवा जास्तीत जास्त सोमवारी लागण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे. म्हणजे निकाल लागण्याचा जो मार्ग होता, जो अडथळा होता, ज्यामध्ये निकाल अडकलेला होता, तो अखेर लागणार आहे. लवकरच निकाल लागणार. मग कट ऑफ वर काय परिणाम होणार, आपली रणनीती काय असली पाहिजे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आयोगाने 30 एप्रिल रोजी म्हणजे आज आत्ताच एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे. जे 25 मार्च रोजी शुद्धीपत्रक काढलं होतं त्याला पुन्हा रिवाइज केलेलं आहे आणि 29 एप्रिलचं एक नवीन शुद्धीपत्रक काढलेलं आहे. अगोदर 1741 पदं होती, पण यातली जी बेलिफची पदं होती ही 3 पदं कमी करण्यात आली आणि नवीन परिवहन विभागाची 146 पदं यामध्ये ऍड करण्यात आलेली आणि जवळजवळ 1884 पदांच्या आसपासची ही जाहिरात आता असणार आहे. म्हणजे एवढ्या पदांसाठी ही या वर्षाची पदभरती होणार आहे. त्यामुळे निश्चितच याचा परिणाम कट ऑफ वर होण्याची दाट शक्यता आहे. तर मी बोललो होतो मागच्या वेळेस कट ऑफ जेव्हा सांगितला होता की 45 प्लस ज्यांना मार्क आहे त्या सगळ्यांनी अभ्यास करत राहा. काहीही सांगता येत नाही, कट ऑफ खाली जाऊ शकतो. तर निश्चितच विद्यार्थी मित्र, कट ऑफ हा खूप कमी जाण्याची दाट शक्यता आहे. आणि लक्षात घ्या, हा कट ऑफ कमी जाण्यामागची अनेक कारण आहेत. कारण आता जागांमध्ये झालेली 1884 पदांची भरघोस अशी जाहिरात आहे. 146 पद यामध्ये जवळजवळ परिवहन विभागाचे वाढलेले आहेत. नुकतंच याचं शुद्धीपत्रक आजच आयोगाने काढलेलं आहे आणि कदाचित आजच म्हणजे आज जास्तीत जास्त सोमवारपर्यंत निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. कारण सांगतोय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, कारण ऑलरेडी निकालाला उशीर झालेला आहे. 7 जून रोजी आपली मुख्य परीक्षा आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर आता फक्त 35 ते 37 दिवस आपल्या जवळ उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त खास करून 36 दिवस असं पकडून चला, आजचा दिवस सोडूनच द्या, 36 दिवस फक्त परीक्षेला राहिलेले आहेत. त्यामुळे दाट शक्यता आहे की निकाल आजच लागेल. कारण अजून उद्या सुट्टी आहे, 1 मे असल्यामुळे 2 मे ला परत शनिवार रविवार 3 मे पर्यंत आहे. त्यामुळे 4 मे ला निकाल लागेल. एवढं उशीर आयोग करणार नाही. शक्यतोवर लवकरच म्हणजे आज खूप दाट शक्यता आहे निकाल लागण्याची. बघा, खूप दिवसापासून वाट बघत होतो, यासाठी मी व्हिडिओ सुद्धा काही टाकला नव्हता विद्यार्थी मित्रांनो. कारण विद्यार्थी सातत्याने विचारत होते, सर निकाल कधी लागेल कधी लागेल. पण आमच्या जवळ काहीही सोर्सेस नव्हते. बरेचशा गोष्टी फेक सांगितल्या जात होत्या. पण अखेर काय अडचण होती, काय नेमकं जागा वाढ होणार होत्या, या माहिती आपल्याला आज भेटलेली आहे. 146 जागा वाढलेल्या आहेत. अखेर निकाल लागण्याचा मार्ग मोकळा झालाय. पण 35 दिवसात आता अभ्यास करणं थोडं चॅलेंजिंग असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त माझं मत असेल मराठी आणि इंग्रजी या विषयावर तुम्ही फोकस करा. पीवायक्यूज हा तुमचा रामबाण इलाज आहे. जे नवीन विद्यार्थी ज्यांना कोणाला आता बसण्याचे चान्स आहे त्यांनी यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. आता निश्चित आयोग डेट वाढवेल का, हाही प्रश्न आहे. कारण जागा जर ते ऐन वेळी वाढवतायत, ऐन वेळी शुद्धीपत्रक काढून जागा वाढवल्या जात आहेत. 29 एप्रिलला जागा वाढलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित म्हणजे 30 एप्रिलला असं म्हणूया, तर त्यामुळे कदाचित एक्झाम पुढे जाऊ शकते का, हाही एक मोठा प्रश्न असणार आहे. पण असं गृहीत धरूया की 7 जूनला मुख्य परीक्षा होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना तयारी करायची आहे. तर कोणी तयारी करावी, मी सगळ्यांना सांगतोय 45 प्लस सगळ्यांनी तयारी कराच. पण जास्त निकालाची वाट बघायची गरज राहणार नाही. आजच निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आणि तो 50च्या वरती शक्यतोवर न जाण्याची दाटच शक्यता आहे. त्यामुळे 45
ते 50 या दरम्यान तो कट ऑफ राहू शकतो. हे मी परत सांगतोय, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आणि या जागा वाढल्यामुळे तो अजून कमी होऊ शकतो, याच्याही खाली जाऊ शकतो. काहीही सांगता येत नाही. सो आज आपल्याला संध्याकाळपर्यंत अपडेट भेटेलच. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यासावर फोकस करा. आता जास्त वेळ वाया घालू नका. बरेच विद्यार्थी विचारत होते सर निकाल काठावर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी आतुरता होती की लवकर निकाल कधी लागेल. तर अखेर मार्ग मोकळा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. अजून अशीच अपडेट घेऊन आपण पुढे येणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून एक्झामसाठी शुभेच्छा आहेत. लवकरच आज निकाल येईल ही अपेक्षा आहे. निकाल आल्यावर पुन्हा एक व्हिडिओ आपण घेऊन येणारच आहोत. सो आजसाठी इथंच थांबूया. धन्यवाद.